आपल्या पुण्यामध्येच आता आपण आलेलो आहोत पुण्यामधल्या भाजी मंडईत. मेट्रो स्टेशन आहे आपल्या मंडईमध्ये. मेट्रो स्टेशनच्या समोरच जिथे वाहनतळ आहे बाबू गेनूचं वाहनतळ, त्याच्या बेसमेंट मध्ये इथे महेश जनरल स्टोर तुम्ही माझ्या मागे बघू शकता. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सोनाली परत एकदा तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केअरिंग या युट्यूब चॅनल मध्ये. नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी खास स्पेशल मी घेऊन आलेले आहे. तर आजचा व्हिडिओ परत एकदा तुमच्यासाठी मी शॉपिंग रिलेटेड घेऊन आलेले आहे. सध्या सगळीकडे लग्न सराईचा सीझन चालू आहे. लग्नामध्ये प्रत्येकाची धावपळ खूप चालू असते, शॉपिंग करायची असते, साड्या घ्यायच्या असतात. साड्यांसाठी तर मी तुम्हाला स्वामिनीचा स्पेशल सिल्क साड्यांचा व्हिडिओ एक्सप्लोर केला होता. तो बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देते, तो चेकआउट करून घ्या, बघून घ्या, म्हणजे तुम्हाला साड्यांची शॉपिंग सुद्धा कुठे करायची ते कळेल. लग्नामध्ये साड्या खरेदी करणं, दागिने घेणं, ह्याचा जे मोठे मोठे काम असतात त्याच्यामध्येच एक सगळ्यात मोठं आणि महत्वाचं काम असतं ते रुखवताचं. तर रुखवत आपल्या पुण्यामध्येच आता आपण आलेलो आहोत पुण्यामधल्या भाजी मंडईत. मेट्रो स्टेशन आहे आपल्या मंडईमध्ये. मेट्रो स्टेशनच्या समोरच जिथे वाहनतळ आहे बाबू गेनूचं वाहनतळ, त्याच्या बेसमेंट मध्ये इथे महेश जनरल स्टोर तुम्ही माझ्या मागे बघू शकता. इथे रुखवताचं सगळं सामान A to Z सामान अगदी रिझनेबल रेट मध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर चला जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला इथे रुखवताचं काय सामान काय रेंज मध्ये मिळणार हे सगळं एक्सप्लोर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी आज खास एक अनाउन्समेंट करणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. आता बघा इथे आपल्याला जे तळलेले जे आयटम लागतात, कुरडया पापडी कलर मध्ये, हे सगळे तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. साबुदाण्याचे पापड, शेवया, हळदीचे जे प्रोग्राम्स असतील, आपले मेहंदी असेल त्यासाठी सुद्धा जे बोर्ड लागतात ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत. तळणीचे सगळे पदार्थ सुरुवातीला इथे तुम्हाला दिसतील. अगदी रुखवताला नाही तर निदान आपल्या घरी डेकोरेशन करायला तुम्हाला डेकोरेटिव्ह आयटम्स जरी हवे असतील तरी सुद्धा इथे खूप छान त्यांनी सुरुवातीलाच इथे मांडून ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप विविध व्हरायटीज मध्ये तुम्हाला इथे डेकोरेटिव्ह आयटम्स मिळतील. प्रत्येकाचे रेट्स वेगवेगळे आहेत, ते तुम्हाला मी पुढे आता सांगणार आहे. हे सगळे तळणीचे पदार्थ आहे. नमस्कार, आपल्या शॉपचं नाव आहे महेश जाधव बंधू रुखवतवाले. आपल्या शॉप मध्ये लग्नाचा रुखवत, मुंजीचा रुखवत वगैरे सगळं मिळतं, साखरपुड्याचं सामान. तर आपण इथून बघू मुलीला लागणाऱ्या वस्तू सगळ्या. तर हा सौभाग्य सप्तपदींचा सेट आहे. हे 100 रुपयाला 3 आहे, वेगवेगळ्या व्हरायटी. ओके, तर ह्या सगळ्या लागणाऱ्या वस्तू आहेत रुखवताच्या. तर तुम्ही बघू शकता अगदी कमी प्राइस पासून आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुळशीचे पण भरपूर प्रकार आहेत, 100 पासून 150, 250. तिकडे पाहायला गेलं तर 350, 550. म्हणजे जशी साईज वाढत जाईल तशी प्राइस वाढत जाते. ओके. त्याच्यानंतर हे पान सुपारी आहे, सप्तपदींसाठी लागतात सुपाऱ्या. तर त्याच्या पण 3-4 व्हरायटी आहेत. तर त्या तुम्हाला बघू शकता 150 ला 7 वगैरे आहेत. त्याच्यामध्ये पण 2-3 व्हरायटी आहेत. हा, सप्तपदीला ज्या सुपाऱ्या लागतात तर प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी राहते. ह्याच्यामध्ये नंतर सनई चौघडा आहे, डोलीचे पण भरपूर प्रकार आहेत. ते पण तुम्हाला 100 रुपयापासून 550 रुपयापर्यंत अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर खिरींचे प्रकार आहेत. तर खिरी पण आपल्याला म्हणजे मुंजीसाठी पण लागतात आणि लग्नाच्या रुखवतासाठी पण लागतात. तर हे 350 ला आहे आणि हे 250 ला आहे. तर हे मुंजीसाठी पण आपण हे वापरू शकतो आणि हे खायचे कलर्स वापरून केलेले आहेत. त्याच्यानंतर हे शेवईचं सेट आहे. तर ह्याच्यामध्ये साडी, खण, आंबाडा आणि वेणी असं सगळा सेट आहे. हा तुम्हाला 250 पासून स्टार्ट आहे. त्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहेत. आईस्क्रीमच्या काड्यांपासून बनवलेलं घर आहे. त्याच्यामध्ये पण 150 पासून 550 पर्यंत व्हरायटी. म्हणजे असं कुठलीच वस्तू नाहीये की ती आपल्याला एकदम हाय प्राइस किंवा लो प्राइस मध्ये. तुम्हाला म्हणजे ज्या गोष्टी अवेलेबल पाहिजे ज्या रेंज मध्ये तशा मिळतील तुम्हाला, बजेट प्रमाणे मिळतील. तर मुंजीसाठी लागणारे लाडू आहे. बैलगाडीचे पण भरपूर प्रकार आहेत. त्याच्यावरती तुम्ही गव्हाची साखरेची पोती पण ठेवलेली आहे. 150 पासून बैलगाडींचे प्रकार आहेत. 150. त्याच्यामध्ये तुम्हाला लाकडी, फायबरच्या, सागवानी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज मध्ये आहे. म्हणजे बजेट प्रमाणे इथं पण ऑप्शनचं ताट वगैरे आहे. हे पण तुम्हाला 250 पासून अवेलेबल आहे.
250 250 पासून स्टार्ट आहेत. त्याच्यामध्ये प्लास्टिकची आहेत, स्टीलची आहेत, हा कॉपरची पाहिजे तर कॉपर आहेत, सिल्वर वर्किंगचे आहेत, म्हणजे सगळ्या व्हरायटीज आहेत. हे हँड मिरर आहे, लग्नाच्या रूपात नवरीला पण देतात. आणि त्याच्यानंतर सुनमुखासाठी पण लागणारा हा सुनमुख आरसा आहे. तर ह्याच्या प्राइस 350, 450, 550 जशी साईज आहे त्याच्यानुसार त्या डिपेंडत. लग्नासाठी लागणारे तोरण आहेत, सगळीकडे जे लावलेले दिसत आहेत. मण्यांचे पण आहेत, कापडी पाहिजे तर कापडी पण आहेत, लोकरीचे पाहिजे तर लोकरीचे पण आहेत. तर ह्याच्या प्राइस 250 पासून आहेत. 250 पासून पुढे आहे. त्याच्यानंतर हे कन्यादान ताट आहे, किंवा ऑप्शनासाठी आपल्याला घरी पण नवरदेवाला वगैरे ओवाळायला, तर हे 310 रुपयापासून स्टार्ट आहे. जशी तुम्ही साईज घेताल त्याच्यावर डिपेंड, साईज जशी वाढेल. त्याच्यानंतर हे नवरीला ओलांडण्यासाठी माप आहे, ह्याच्यामध्ये पण फायबरचे आहेत. हे 150 ला आहे. तुम्ही डिझाईन मध्ये घेतलं तर 350, 450 हे पत्र्याचं आहे. आणि कॉपरचं म्हणजे अगदी पूर्वीपासून चालत आलेलं तांब्या आणि पितळाचं, ते पण तुम्हाला पाव किलो, अर्धा किलो आणि 1 किलो या रेंज मध्ये आहे. तर हे पण तुम्हाला 450 पासून अवेलेबल आहे. म्हणजे आपली पूर्वीची परंपरा जर जपायची असेल तर एक ऑप्शन आहे. वरती हा काय पाळणारी, हो हे झुलेत, सागवानी झुलेत मोठे. त्याच्यानंतर हे कलश आहे. कलश पण तुम्हाला 150, 250 पासून अवेलेबल आहे. जे पण डेकोरेटिव्ह कलश तुम्हाला अवेलेबल आहे. या सगळ्या मुंडोळ्या साधारण तुम्हाला 120 रुपये जोडीपासून अवेलेबल आहे. तुम्ही जशा नवीन पद्धतीच्या घेताल तशा त्यांचे कॉस्ट आहे. 350, 450 रुपये जोडी. बाशिंगाचं पण सेम तसंच आहे. आता अगदी छोटेसे नाजूक मागतात तर त्या पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. नवरदेवाची टिकली आहे. त्याच्यानंतर हे असं मळवट वगैरे जुन्या पद्धतीचं, तर ते पण आहे. त्याच्यानंतर ताटाभोवतीची रांगोळी आहे, त्याच्यामध्ये पण 3-4 प्रकार आहेत. हे पण 150 पासून स्टार्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कलर मध्ये आहे, कलर आणि डिझाईन मिळतील. आणि ह्याला ताटाभोवती लावा. ह्याच्यामध्ये पण व्हरायटीज अवेलेबल आहे. त्याच्यानंतर हळदी ज्वेलरी आहे. हळदी ज्वेलरी पण आपल्याकडे 250 रुपयापासून स्टार्ट. हळदीला कुठला कलर? पिवळा कलर घालणार नाही. हळदीला आम्ही नवरात्री करा, नवरी करतात. बिंदी सेट पण आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे हळदी सेट. तर आणि पूर्ण सेट घ्यायचा असेल तर तोही इथे अवेलेबल. सप्तपदी दिसते. सप्तपदीची काय प्राइस आहे? ते 750 ला आहे. अॅक्रेलिकची पाऊल आहेत, त्याच्यावर तुम्ही सप्तपदींसाठी सुपाऱ्या ठेवून पण ते सप्तपदीला वापरू शकता. त्यानंतर हे अक्षतांच्या बॅग आहेत. तुम्हाला रिकाम्या पाहिजे तर ह्या झिपलॉकच्या पण आहेत, आणि भरलेले बटवे पाहिजे तर रेडीमेड ते पण आहेत. ज्याच्यात अक्षता भरलेल्या आहेत. ह्याचे कसं प्राइस? हे 150 ला 100 आहे. 150 ला 100. आणि तुम्ही रिकामे घेत असाल तर 100 ला 100. आणि जर जास्त क्वांटिटी मध्ये घेतलं तर अजून प्राइस कमी होतील. हे ओटी साठी बटवा आहे. ह्याच्यामध्ये पण कलर वगैरे अवेलेबल आहेत. हे 100 रुपयापासून स्टार्ट आहे. त्याच्यात पण साईज आहेत. त्याच्यानंतर हे आंतरपाट आहेत. ह्याच्यामध्ये राम, सीता, कलश अशा भरपूर व्हरायटी आहेत. हे तुम्हाला 550, कॉटनचं असेल तर 350 या पद्धतीचे अवेलेबल आहेत. ह्याच्यामध्ये मुंजीसाठी लागणारा गणपतीचा पण अवेलेबल आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये व्हरायटी दिलेली आहे. त्यानंतर हे ताटरुमाल आहेत. ताटरुमाल पण तुम्हाला पाहिजे तसे लोकरीचे किंवा हाताने विणलेले असतात ते पण आहेत आपल्याकडं. ह्याची पण प्राइस 150 पासून स्टार्ट आहे. त्यानंतर साडीचे लागणारे कव्हर्स आहेत. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 30 रुपयापासून अवेलेबल आहेत. नंतर तोरण आहेत. तोरणाचे पण प्रकार आहेत लोकरीचे. ह्याच्यामध्ये हाताने विणलेले घेताल तर 250 पासून स्टार्ट आहे. तर मशीन वर्क पण आहे. त्यानंतर हे झुला आरसा, हे जुन्या पद्धतीचं म्हणजे हे आरसा विणलेला, तर हे पण आपल्याकडे आहे. हे साखरपुड्यावर लागणारे मेकअप बॉक्स जे रेडीमेड मेकअप किट करून ठेवलेलं आहे. त्यानंतर हा साखरपुड्यासाठी लागणारा कोण आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही साखर, पेढे किंवा खडी साखर वगैरे असं भरून देऊ शकता. अच्छा, साखरपुड्याला जो कोण लागतो तो सुद्धा अवेलेबल आहे. त्यात पण 2 साईज आहेत.
त्याच्यानंतर साखरपुड्यासाठी लागणाऱ्या टोपल्या आहेत. टोपल्या आहेत सगळ्या. ह्याच्यामध्ये सगळ्या फॅन्सी पण आहेत. हं. ह्या नॉर्मल आहेत म्हणजे 300 रुपये डझन पासून आपल्याकडे अवेलेबल आहेत. बरं. त्याच्यानंतर म्हणजे 25 रुपयाला एक पडते, 25, 30, 40. मग तुम्ही जशी व्हरायटी घेताल, variety. फायबरच्या पाहिजे तर ह्या फायबरच्या पण आहेत. ह्या 150 ला एक, म्हणजे असं होलसेलमध्ये 1200 रुपये डझन वगैरे या पद्धतीने मिळतील. त्याच्यामध्ये पण बरेचसे शेप पण आहेत. हम्म. तुम्हाला शेप ह्याच्यामध्ये तुम्ही साडी किंवा मेकअपचं Makeup. ड्रायफ्रूट हा, सगळं packing देऊ साठी शकता. काही, हम्म. हा. बरोबर. हे पण त्यानंतर हे बघा, हे सूप दुर्डी लग्नाला लागणारा आहे, तर हे डेकोरेटिव्ह आहे. तर हे पण तुम्ही वापरू शकता. फायबरचं आहे हे. फायबर वरती त्यांनी डेकोरेट जरी वरचं हे कव्हर खराब झालं तरी नंतर तुम्ही हे युज करू शकता. 350 ला आहे. हो. हे ड्रायफ्रूट आणि चॉकलेट साठी लागणाऱ्या फॅन्सी टोपल्या आहेत, म्हणजे आणि रियूज आहेत. हा. तुम्ही एकदा वापरल्यानंतर असं टाकून वगैरे देऊ नाही शकत, म्हणजे परत युज करू शकता. तर ह्या तुम्हाला 80 रुपये 60 रुपयाला एक पडते. त्याच्यानंतर चौरंगपाट आहे. हम्म. चौरंगपाट आपल्याकडे सगळ्या प्रकारचे आहेत. लाकडी घेतला तर तो 1250 ला पूर्ण सेट आहे. त्याच्यानंतर सिल्वर कोटिंगचा आहे, हा 2000 ला पूर्ण चौरंग आणि 2 पाट असा सेट पडतो. मीना वर्क आणि कॉपर घेतला तर तो 2500, 3500 जशी साईज आहे त्यानुसार तो बदलत राहतो प्राइस. ह्या पण वुडनच्या टोपल्या आहेत. ह्या पण तुम्हाला 1500, 1200 रुपये डझन. ह्या पण मेकअप साठी तुम्ही हे किंवा नवरदेवासाठी लागणारे किट ह्याच्यासाठी पण देऊ शकता. देण्यासाठी साडीसाठी लागणार आहे हे पण आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही साडी पण पॅक करून देऊ शकता किंवा नवरदेवाचा पोशाख ह्याला पण हँडल येईल. ह्या 250 पासून साईज नुसार स्टार्ट आहे. तुम्हाला देण्यासाठी सुद्धा छान आहे. किंवा फ्रुट्स पण तुम्ही देऊ शकता एकत्र पॅकिंग करून. ह्या पण ह्याच्यामध्ये तुम्हाला मिठाई, फ्रुट्स देण्यासाठी किंवा फराळाचे पदार्थ पण तुम्ही ह्याच्यात पॅक करून देऊ शकता. ह्या तुम्हाला 60 रुपयापासून अवेलेबल आहेत. ह्या पण अगदी हो, ह्याच्यात पण तुम्ही एकत्र फ्रुट्स, काहींची एकच टोपली असते की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या, तर हे पण तुम्हाला एकत्र देऊ शकता. ह्या 250 पासून स्टार्ट आहेत. सुंदर आहे सर. आणि हे रियुजेबल आहे. हो, रियूज. हे हळदी आणि मेहंदीसाठी लागणारं ताट आहे. तर हळदीसाठी आपण येलो कलर ठेवलाय तर ते 250 ला आहे. काहींना कॉम्बो मध्ये पाहिजे असतं हळदी आणि मेहंदी एकत्रच, तर हे 350 ला आहे. ह्याच्यामध्ये साईज पण आहे, मोठे पाहिजे असतील तर तुम्ही बघू शकता हे मोठे पण आहेत. ह्याच्यामध्ये मिक्स कलर वापरून बघा, हे दोन्ही पण युज करू शकता. पण एक आयडिया चांगली आहे. हे साड्यांचे ट्रे आहेत. ज्या तुम्ही साड्या देणार आहेत त्या पॅक करून ठेवा किंवा असं देण्यासाठी सुद्धा खूप छान दिसत. किंवा पर्सेस, चपला, आता भरपूर काही नवीन नवीन आलेलं आहे, तर त्यासाठी हे रॅपिंगला तुम्ही सगळं वापरू शकता. त्यानंतर हे ड्रायफ्रूट बॉक्स आहेत. हे अगदी 100-70 रुपयापासून स्टार्ट आहेत. तुम्ही द्यायला गेला पण म्हणजे गिफ्ट, रिटर्न गिफ्ट साठी पण तुम्ही देऊ शकता. तर हे जास्त क्वांटिटी मध्ये घेतलं तर आपल्याकडे अगदी 60 रुपयापासून आहेत. रिंग प्लॅटर्सचे प्रकार आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी 250-350 पासून रिंग प्लॅटर आपल्याकडे आहेत. ह्याची कॉस्ट 1200 ते 1500 दरम्यान आहे. आणि ते पिंजरा टाईप जे आहे ते पूर्ण असं ओपन होतो, तर 2000 ला आहे आपल्याकडं. आणि त्याच्यामध्ये लाईट्स पण अवेलेबल आहेत. हे पण सगळे रिंग प्लॅटर्स आहेत. हे 550, काही 750, जशी त्याची थीम बनवली आहे त्यानुसार त्यांच्या प्राइस आहेत. हे पण हे साध्यामध्ये आहेत. हे पण तुम्ही 350-450 रेंज मध्ये पण खूप छान आहे. ओके, म्हणजे कमी रेंज मध्ये, कमी रेंज पासून पण आहे. तुम्हाला एक सॅम्पल दाखवते. हे सगळे बोर्ड्स आहेत घरी लागणाऱ्या कार्यक्रमांसाठी. तर काहींना फायबरचे, थर्माकॉलचे जसे पाहिजे तसे अवेलेबल आहेत. त्याप्रमाणे त्याचे रेंज पण बदलतात. 150 पासून स्टार्ट आहे, काही 100 पासून पण आहेत. तुम्ही जसे घेताल ना डिझाईन, ह्याच्यामध्ये पण बघा शादीवाला घर, हे पण तुम्हाला 150 रुपयापासून अवेलेबल आहे. आणि हे कार्डबोर्डचे, जरी फोल्ड वगैरे झाले तरी तुटणार नाही. आपल्याकडे कुठला प्रोग्राम आहे आता सध्या काय चालू आहे? घाणा भरायचं, बांगड्या भरायचं, अन्नप्राशन, लग्नाचे घर, हे असे खूप असे बॅनर इथे, हल्दी, मेहंदी,
हे सगळे इथे बॅनर बनवून ठेवलेले आहेत. केळवणाला तुम्ही कोणाला बोलवत असाल, लग्नाचे घर, सगळे डोहाळे जेवण, केळवणाला तुम्ही कोणाला बोलवणार असाल तर हे तुम्ही तुमच्या घरात परफेक्ट लावू शकता. मग ते फील येतं जेव्हा तुम्ही तो बॅनर बघता. असे सगळे इथे रेडीमेड अवेलेबल होतील. हे बघा, रुखवतात ठेवायला खूप सुंदर असं घर आहे. तुम्ही घरात सुद्धा डेकोरेट करू शकता. सगळ्याची प्राइस मी तुम्हाला सांगणारच आहे. बैलगाडीची जोडी आहे, राधा कृष्ण असे डेकोरेटिव्ह आयटम सुद्धा आहेत. स्वामी समर्थांची मूर्ती आहे. अगदी मोठ्या साईज पासून छोट्या साईज पर्यंत सगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल शोकेस मध्ये शो मध्ये ठेवण्यासारख्या वस्तू आहेत. मागे बघू शकता जे छोटे छोटे फाउंटन आपल्याला लागतात घरामध्ये आपण जे ठेवतो ते फाउंटन पण आहेत तिथे. वरती छोटे आहेत आणि खालती मोठे आहेत. त्याच्या मागे बघू शकता स्वामी समर्थांचं सुद्धा मूर्त्या खूप सुंदर ठेवलेल्या आहेत, ज्या छोट्या देवाऱ्यामध्ये आहेत. हे बघा, खूप व्हरायटीज मध्ये इथे तोरण अवेलेबल आहेत. सगळ्या प्रकारात, सगळ्या प्राइस मध्ये. पूर्ण लाकडाचं आहे. इथे आपल्याला चांगल्या क्वालिटीचं मेटल आहे. तर हे आपल्याकडं अगदी 70 रुपयापासून अवेलेबल आहे. तुम्ही जशी साईज घेताल त्यानुसार त्यांच्या प्राइस आहेत. 250, 350 आणि ह्याच्यामध्ये कमळ असं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत डेकोरेटिव्ह. त्यानंतर हे सुपारी आणि अक्रोड पासून बनवलेला रुखवते. हा जास्त करून मुंजीसाठी घेतात आणि आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे वाजंत्री, अंतरपाठ असा युज करतात. आणि मुंजीच्या रुखवतामध्ये होम हवन, अष्टवर्ग, भिक्षावळ, तर हे सगळं त्यासाठी बनवलेलं आहे. तर याची प्राइस तुम्हाला 550, 350 जसे ते सुपारी भटजी म्हणजे जास्त क्वांटिटी मध्ये आहेत त्याप्रमाणे त्याची प्राइस आहे. हा मोत्यांचा पूर्ण सेट आहे. हा पूर्ण सेट बसतो 2500 रुपयाला. अगदी तुळशी वृंदावन, ह्याच्यामध्ये सिंगल वस्तू नाही आहेत. हा पूर्ण सेट घ्यावा लागतो, त्याच्यामुळे तशी कॉस्ट आहे. आणि ह्या सागवानी बैलगाड्या आहेत. आपण जशा पहिल्या 150 रुपयापासून पाहिल्या तशा ह्या आपल्याकडे 1000 रुपयापासून आहे. आणि ह्याची जी बैल आहेत ती फायबरची आहेत, पडली तरी तुटफुट नाही आणि वॉशेबल आहेत. सागवानी लाकड पासून बनवलेल्या असतात बैलगाड्या, त्याच्यामुळे त्याची रेंज तशीच. हो, 5,500, 7,500, 2,500 पासून साधारण हे चालू आहे. साखरेचं रुखवत बसतो तुम्हाला 150 रुपयाला एक वस्तू. म्हणजे ह्याच्यात तुम्ही सिंगल, ह्याच्यामध्ये सिंगल घेऊ शकता तुम्ही. काहींना नुसतं ताट पाहिजे असेल तर जेवणाचं ताट बसतं 350 रुपयाला. आणि हे सगळे रुखवताचं या भांडी आहेत. काही काही जण आता भांडी म्हणजे नाही देत तर त्याच्याऐवजी एक छोटासा सेट, तर हा तुम्हाला 1000 रुपयापासून आपल्याकडे अवेलेबल आहे. स्टीलचा पाहिजे असेल तर स्टीलचा पण आहे आणि पितळाचा हवा असेल तर तो पण आहे. पितळाचा साधारण 2000 पासून स्टार्ट होतो. मग तुम्ही जशी साईज भांडी घेताल त्याप्रमाणे त्याची किंमत आहे. आणि ह्या कशाच्या मूर्त्या? ह्या पीओपीच्या आहेत सगळ्या. आता जे घाणा बांगड्यांचा कार्यक्रम केला जातो घरी त्याच्यासाठी किंवा रुखवतात मध्ये पण हे मांडतात. तुळशीला पाणी घालणारी किंवा जातं आपल्या ज्या पारंपरिक पद्धतीच्या पद्धत ज्या आहेत त्या सगळ्या दाखवलेल्या आहेत. जी संस्कृती आहे ती त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या ज्या तुम्ही थीम बघताय ह्या थीम मध्ये पण आपल्याकडे सगळं आहे. अगदी मुलीचा जन्म झाल्यापासून तिचं बारसं होतं, ती शाळेत कॉलेजला जाते, बालपणीचे खेळ, मग तिचा म्हणजे काय म्हणतात मुलगी पाहण्याचा कार्यक्रम, साखरपुडा, हळदी, हे सगळे असे तिचे म्हणजे जीवन प्रवासाचे दाखवलेलं आहे.
तर ह्याची कॉस्ट जरा जास्त आहे. तर हे तुम्हाला म्हणजे पडलं तरी तुटफुट नाहीये आणि त्या वॉशेबल आणि किंवा रियूज आहेत, म्हणजे परत वापरता येतात. परत तुम्हाला युज करता येईल, घरामध्ये सुद्धा डेकोरेशन साठी युज करता येईल. सप्तपदी वगैरे ह्या तुम्हाला 850 पासून स्टार्ट आहे. जशा त्या बाहुल्या वाढतील तशा त्यांच्या प्राइस आहेत. हे कशाचं मटेरियल आहे ते? हे सगळं बार्बी डॉल सारखे म्हणजे रबर मोल्डिंगचं आहे सगळं. हा, म्हणजे डॉल सारखं. डॉल सारखं. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे साधे घेतले लाकडी मुखवट्यांचे तर त्यांची प्राइस 550. लूज बाहुला घेतला तर 150 रुपयाला एक आहे. जर तुम्हाला थीम घरी बनवता येत असतील तर तुम्ही त्या पण घेऊ शकता. ओके. आणि मग साधं सामान म्हणजे आपल्याकडे साधं पण आहे, पीयूबीच्या वस्तू हा हा 150 रुपयाला एक वस्तू आहे आपल्याकडे. आणि दगडी घेतलं तर आता परत पारंपरिक पद्धतीचा परत वापर व्हायला लागलाय, तर दगडी वस्तू पण आहेत आपल्याकडे. हा, त्याची काय कॉस्ट आहे? ते 550 रुपयाला एक आहे. एक आहे, कुठलंही घेतलं तर? हो, कुठलंही घेतलं 550 ला. 550. कारण हे प्रॉपर दगडी आहे, सिमेंटचं वगैरे नाहीये. नाही. आणि ते जाताचं काय प्राइस आहे? जातं मग ह्याची 1500, 1000 जसे ते मोठे मोठे साईज आहेत साईज प्रमाणे त्याच्याप्रमाणेच किमती आहेत. पाटावर वळता पण आहे. त्या थीम्स मध्ये फिरणाऱ्या पण आहेत. हा हा. तर ह्याच्यामध्ये फुगडी खेळणारी किंवा सप्तपदी करतायत अशा पण थीम आपण दाखवू शकतो. म्हणजे जशी, आणि हे थीम आपल्याला कस्टमाइज पण करून मिळेल, जशी कस्टमरची डिमांड असेल तशी तुम्ही करून द्याल. म्हणजे हे लाईटीवरती काहींना साखरेचं रुखवत नको असतं, तर हे मुंजीसाठी लागणारं हे रुखवत पण आहे, म्हणजे थर्माकॉल वरती केलेलं. हा हा. तर हे अगदी स्वस्त, म्हणजे 250 रुपये, 350 असं या रेंज मध्ये हे सगळं आहे. हे थर्माकॉल. इथं गाय वासरू विठ्ठल रुक्मिणीच्या सगळ्या मूर्त्या आहेत. मूर्त्या. हे मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नासाठी जे लागणारं बडणाचं साहित्य आहे ते पण आपल्याकडे सगळं आहे. तर हळकुंड, घरी लागणारे म्हणजे हळद दळायला, तर ते सुद्धा सगळं सामान आपल्याकडे आहे. नवरदेवासाठी लागणारी कट्यार ते पण तुम्ही बघू शकता आहे. त्याची काय रेंज आहे? हे 150 ला आहे. 150. काहींना साधी हवी असते तर साधी पण आपल्याकडे अवेलेबल आहे. मेहंदीचे कोण आहेत, हे सगळं पूजा सामग्री, हळकुंड, बदाम, सुपारी हे सगळं आपल्याकडे आहे. अन्नपूर्णा, श्रीकृष्ण. माझ्याकडे गेले की कंटेंट पण जातात परत येतात. आणि हे हळदी कुंकू वाटण्यासाठी सवाशणींना त्याच्या पण भरपूर व्हरायटीज आहेत. तुम्ही बघू शकता. बघा, हे संक्रांतीला किंवा आता सवाशणींना द्यायला पण हे चांगलं आहे. धान्य भरण्यासाठी हा. छोटी पोती आहे. काही काहींना घरी बैलगाडी असते, त्यांना फक्त पोती हवी असतात, तर हे पण आहे आपल्याकडे अवेलेबल. आता आपण इथले जे ओनर आहेत त्यांना भेटूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांच्या या प्रवासाबद्दल ते काय सांगताय. नमस्कार दादा. नमस्कार बोली. काय सांगाल तुम्ही तुमच्या शॉप बद्दल, काय माहिती द्याल आपल्या प्रेक्षकांना? जॉब बद्दल आता मी याची सुरुवात मी जेव्हा 14 वर्षाचा होतो तेव्हा याची कन्सेप्ट माझ्या म्हणजे पहिल्यांदा एवढं काय माझ्या डोक्यातच नव्हतं. की पहिल्यांदा बॉबी फॅमची सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर कस्टमर मला विचारत गेले. त्यावेळेला म्हणजे रुखवत हा विषयच नव्हता. कस्टमर आम्हाला विचारत गेलं तुमच्याकडे बैलगाडी आहे का. मग आम्ही एक ठाकूर म्हणून आपल्या रविवार पेठेमध्ये एक त्यांचं दुकान आहे, त्यांच्याकडनं बैलगाडी तयार करून घेतली. मग घरी आई पोती शिवायची घरी आणि आम्ही ती स्केच पेननी लिहायचो आणि मग तशी विकायला आम्ही सुरुवात केली. मग असं त्यानंतर कस्टमर म्हणलं तुमच्याकडे डोली आहे का, मग डोली तयार केली. मग त्यानंतर याची सगळी प्रगती पुढे वाढत गेली. मग सुरुवात अशी झालेली संपूर्ण. सुरुवात नव्हती म्हणजे रुखवत हा विषय 30 वर्षापूर्वी नव्हता. फक्त रंगीत पुढे वापरण्यात यायचे हा विषय कधीच नव्हता. पण त्यानंतर कालांतराने वाढत गेलं. लोकांची अपेक्षा वाढत गेली की असं नाही, आता पुढचं तोरण वजन पुढे पाहिजे. त्यानंतर वेलवेटची तोरणं आली, डायमंडची तोरणं आली. मग त्याच्यामध्ये प्रगती होत गेली. पण सुरुवात पहिल्यांदा काहीच नव्हतं या गोष्टी. म्हणजे कमीत कमी या गोष्टीला 35 वर्ष आली. 35 वर्षापूर्वी त्यांनी हा प्रवास सुरू केलाय. आणि त्यावेळेला डोली मिळत नव्हती, काहीच मिळत नव्हतं. एक मग त्यानंतर वाढत गेलं. मग बाकीची लोक आली, मग तुम्ही डोली घ्या, मग त्यांनी तयार केलं. मग प्रोडक्शन वाढलं त्याचं. त्यानंतर आता सगळीकडे मिळायला लागलं सगळ्या गोष्टी. तुमच्या शॉपचं टायमिंग काय असतो? आमचं सकाळी 9:30 ते संध्याकाळी 8:30. आणि ऍड्रेस काय सांगाल प्रेक्षकांना यायचा झाला? मंडई बाबूगेनू पार्किंग. बाबूगेनू पार्किंग. आणि सोमवारी आमचं बंद असतं. सोमवारी बंद.
धन्यवाद. तर मंडळी, तुम्हाला माझा आजचा रुखवत स्पेशल व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्ही जे आपल्याला भरभरून प्रेम दिले त्याच्यामुळे आपले 1000 सबस्क्रायबर झालेत आणि आपलं चॅनल मॉनिटाईज झाले. त्याबद्दल तुमचे मी पहिल्यांदा धन्यवाद करते. आणि आपण लवकरच लाईव्हचं सेशन सुरू करणार आहे, तर तुम्हाला याच्या पुढचे अपडेट्स कळत राहतील. धन्यवाद.